नमस्कार मित्र हो, मी आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्र हो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही आग्रहाची विनंती। मित्र हो, आपण लास्ट व्हिडिओ टोल प्लाझा संदर्भात माझा बघितलेला होता। हा व्हिडिओसुद्धा आपण टोल प्लाझा संदर्भातलाच आहे, अर्थात फास्टॅगची जी नवीन अपडेट आलेली आहे 17 फेब्रुवारी 2025 पासून। 17 फेब्रुवारी 2025 पासून जी फास्टॅगची अपडेट आली आहे त्याकरता हा मी व्हिडिओ आपल्यासाठी आणलेला आहे मित्र हो। तर मित्र हो, 17 फेब्रुवारी 2025 पासून फास्टॅगची अपडेट ही अशी आहे की आपण आपल्या कारला, आपल्या व्हेकलला, आपलं कोणतंही व्हेकल असो, कमर्शियल असो, प्रायव्हेट असो, पॅसेंजर व्हेकल असो, फास्टॅग सगळ्यांकडे आता उपलब्ध आहे मित्र हो। अर्थात फास्टॅग गव्हर्नमेंटने आपल्याला बंधनकारक केलेला आहे मित्र हो। तर फास्टॅगमधून आपण जेव्हा टोल गेट क्रॉस करत होतो बरेचदा आपल्या फास्टॅग कार्डमध्ये रिचार्ज नसतो, त्यामुळे आपण लगेच ते टोल गेट दिसलं की 10 मिनटं आधी किंवा आता 1 किलोमीटरवर टोल गेट आहे तेव्हा आपण आपलं फास्टॅग कार्ड रिचार्ज करत होतो। आणि असं केल्यामुळे कधीकधी आपली गाडी टोल गेटवर उभी राहिल्यानंतर, टोल प्लाझाच्या टोल गेटवर उभी राहिल्यानंतर स्कॅनिंगमध्ये बरेचदा काही तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या। त्यामुळे आता पुन्हा नवीन अपडेट त्यामध्ये अशी देण्यात आलेली आहे मित्र हो की तुम्ही कोणतंही टोल गेट म्हणजे टोल प्लाझा क्रॉस करत असताना तुमची गाडी टोल प्लाझाच्या टोल गेटवर जाण्याच्या 1 तास आधी 1 hour बिफोर तुमचं फास्टॅग कार्ड रिचार्ज असलंच पाहिजे, ॲक्टिव्ह असलंच पाहिजे। त्याचप्रमाणे तुम्ही टोल प्लाझाचं टोल गेट क्रॉस केल्यानंतर 10 मिनटापर्यंत अप टू 10 मिनिट्स ते फास्टॅग कार्ड आपलं ॲक्टिव्ह असलं पाहिजे। हा नियम दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आलेला आहे मित्र हो। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मित्र हो। तर ही अपडेट आपल्या लक्षात असू द्या मित्र हो। म्हणून जर आपलं फास्टॅग कार्ड हे ॲक्टिव्ह नसेल तर आपल्यावर पेनॉल्टी किंवा आपलं जे फास्टॅग कार्ड आहे ते परमनंटली बंदसुद्धा केलं जाऊ शकते मित्र हो। म्हणून या सर्व जे आपल्याला अडथळे निर्माण होऊ शकतात किंवा ते एकदम म्हणजे सर्व्हिसमधून मायनस केलं जाऊ शकते ते फास्टॅग कार्ड। म्हणून या सर्व अडचणींपासून आपल्याला वाचण्यासाठी आपण कोणतंही टोल प्लाझाचं टोल गेट क्रॉस करायच्या 1 तास आधी आणि टोल गेट क्रॉस केल्यानंतर 10 मिनटापर्यंत आपलं फास्टॅग कार्ड हे ॲक्टिव्ह असणं बंधनकारक आहे। म्हणून आपलं फास्टॅग कार्ड नेहमी रिचार्ज करून ठेवा मित्र हो, ही नम्र विनंती। ही माहिती मला मिळाली म्हणून लगेच आपल्याला काही अपडेट असावे म्हणून दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पासूनची अपडेट मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे मित्र हो। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही आग्रहाची विनंती। आता सर्वांसोबतच आपल्याला माहिती आहे मित्र हो फास्टॅगबद्दलची माहिती, परंतु ही एक अपडेट होती जी 17 फेब्रुवारी 2025 पासून आलेली आहे। म्हणून आपलं फास्टॅग कार्ड हे नेहमी रिचार्ज करून ठेवा आणि ते ॲक्टिव्ह ठेवा मित्र हो, म्हणजे कोणतीही पेनॉल्टी आपल्यावर बसणार नाही किंवा इतर ज्या तांत्रिक अडचणी पुढे निर्माण होऊ शकतात त्या आपल्यासोबत होणार नाही। म्हणून आपलं फास्टॅग कार्ड हे कोणत्याही टोल प्लाझाचा टोल गेट क्रॉस करायच्या 1 तास आधी आणि टोल गेट क्रॉस केल्यानंतर 10 मिनटापर्यंत तरी ॲक्टिव्ह असायलाच हवं मित्र हो। ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या लक्षात असू द्या मित्र हो। पुन्हा एकदा मी सांगतो मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, ही आग्रहाची विनंती। धन्यवाद।